धार्मिक कामात प्रार्थना असते का प्रेरमध्ये रामेश्वर आणि देवाशीचं नाव आलं नाही प्रार्थनेमध्ये आणि प्रार्थना ते नाव आलं. मी थोडं काय 10 मिनिटं तुमची घेणार आहे फक्त ऐका. संतती देवाने दिलेलं धन आहे आणि पोटचं फळ त्याची देवाची देणगी आहे. आज आम्ही पाहतो की जगामध्ये तुम्ही कुठं पण जा नाही का तुम्हाला कोणी विचारणार आहे की तुम्हाला तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तुम्ही किती कमावलं, तुम्ही किती आणलं नाही का, तुम्ही बँक बॅलन्स किती साठवला, हे तुम्हाला कोणीच नाही विचारत आहे. एक कुठं कोणत्या घरामध्ये जा, नातेवाईकाकडे जा, पाहुण्याकडे जातील पण एक म्हणतील की तुम्हाला मुलं किती आहेत नाही का. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संतती ही देवाला दिलेलं नाही का. आणि धन जर देवाने आम्हाला दिलंय, गिफ्ट जर देवाने आम्हाला दिलंय, त्या गिफ्ट आम्ही काय केलं पाहिजे त्याला म्हणजे आमच्या जीवनामध्ये धार्मिकता थोडी असली पाहिजे नाही का. देवाचं काहीतरी नामस्मरण असलं पाहिजे, देवाचा गौरव असला पाहिजे हा, आणि देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे नाही का. दिला पाहिजे का दिला पाहिजे. आमच्या उठण्यामध्ये देवाचं नामस्मरण आलं पाहिजे नाही का. आणि जर देवाने आम्हाला गिफ्ट दिले तर आमचं कर्तव्य आहे की आम्ही पण त्याला थोडं देवामध्ये त्याला वाढवलं पाहिजे नाही का. बाहेर लहानपणापासून आणि काय सांगतो आता माहिती का लेकरं आई बाबाचं अनुकरण करणारे असतात नाही का. घरामध्ये काय चाललंय ना लेकरं तसेच करतात बरोबर का नाही. जर घर चांगलं असेल तर लेकरं पण चांगले असतात नाही का. घर चांगलं असेल तर लेकरं पण चांगले असतात. पण घरामध्ये जर भांडणं असले लेकरं पण तसेच होतात नाही का. त्यासाठी आमच्या जीवनामध्ये शांती असली पाहिजे, देवाची दया असली पाहिजे आणि विशेष करून जी देवाने आम्हाला गिफ्ट दिले त्या गिफ्टचं आम्ही काय केलं पाहिजे त्या गिफ्टला आम्ही सांभाळलं पाहिजे नाही का. काय सांगतं संतती देवाने धन आहे पोटचं पती देणगी आहे आणि जशी विराच्या हातात बाण असतो ना त्याप्रमाणे लेकरं असतात. वळण लावणं आई बाबाकडे असतं नाही का. थोडं सांगत आहे तुम्हाला वळण लावणे आपल्या आई बाबाकडे असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला गुरु आई असते नाही का. पहिला गुरु आई असते आणि सगळ्यात म्हणजे आईचं कर्तव्य असतं की आपल्या लेकरांना योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. आम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे नाही का. आणि जर आम्ही त्यांना आई प्रत्येक गोष्ट आई काय करते लेकरांना समजून सांगत असते नाही का. हे कर बाळा, हे कर, ते कर नाही का. आणि जर तुम्हाला दिलंय आई एवढा पण लाड नका करू लेकरांचा, एवढा पण लाड नका करू की डोक्यावर बसते नाही का. थोडंसं सांगायचं एवढा लाड नका करू ते डोक्यावर बसते नाही का. आणि जर ते चुकत असेल ना पहिली गोष्ट चुकत असेल ना त्याला मारायला पण पाठीपुढे पाहून नका. एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगून मी बंद केली नाही का. एक लहान मुलगा असतो तो घरातून थोडं म्हणजे घरातून 1 रुपया 2 रुपया असं म्हणजे घरातून पाकिटमधून 1 रुपया घेऊन जातो नाही का. शाळेमध्ये जाऊन तसंच करत जातो पुढे करत म्हणजे छोटीशी गोष्ट आम्ही काय करतो कानाडोळा करतो नाही का. कानाडोळा करतो नाही काय चालते लेकरू आहे लहान लेकरू आहे आम्ही समजून जातो. पण ते जसं मोठं होत जातं त्याची चोरी करायची पद्धत पण वाढत जातो नाही का. वाढत जाते आणि नंतर तो काय नंतर पुढं एकदम तो भयानक अशी म्हणजे तिची तसं वाढ होते ती भयानक होते नाही का. कदाचित तो गुंडा पण होऊ शकतो नाही का. धार्मिक तर नाही होऊ शकत आहे पण चोऱ्या माऱ्या करणारा, लुटणारा, चोर करणारा असं. आणि त्यावेळेस जर असं काही गोष्ट घडेल तेव्हाच आई बापाचं नाव बदनाम होतं. म्हणून आमच्या लेकरांना आम्ही सांभाळलं पाहिजे. आमची देवाने आम्हाला लेकरं लेकरांचे आम्ही पालन पोषण केलं पाहिजे. कारण आमच्या हातामध्ये आहेत नाही का. आताच आम्ही त्यांना वळण लावू शकतो. मोठे झाल्यानंतर वळण नाही लावू शकत आहे आम्ही. मोठी लेकरं झाली की वळण नाही लागत ना. लहान असताना आम्ही काय केलं त्यांना वळण लावलं पाहिजे. पानाप्रमाणे त्याला वाकवलं तर वाकणार आहे नाही का. तुम्ही त्यांना शिकवत राहा, त्यांना शिकवा. आणि ती तर तुमचं धन आहे, हे धन आहे तुमचं आणि हे त्या धनामुळे तुमचं नाव उंच जाणार आहे. हालेलुया बरोबर. हल्ली शब्दाचा अर्थ देवाला धन्यवाद. हल्ली शब्दाचा काय देवाला धन्यवाद. आम्ही देवाचा गौरव करूया, देवास्तुती करूया. 2 मिनिट प्रार्थना करतो आपण. धन्यवाद तुला परमेश्वर, आम्ही तुमचे आभार मानतो. हे बापा सुंदर असं त्या लेकराबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो परमेश्वर. खरंच सर्व समर्थ देवा, ओ आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वरा, ओ राजांच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू परमेश्वरा, सर्व समर्थ देवा तू आहेस. आणि तर देवा तू संतती दिलीस त्या संततीबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आज त्यांचे पूर्ण नातेवाईक आम्ही तुमच्या हातामध्ये देतो, त्यांचे मित्र परिवार तुमच्या हातामध्ये देतो. त्या प्रत्येकाला सुखी समाधानी ठेवा देवा बापा. आणि खरंच काल ज्यांना संतत दिली आहे देवा त्यांनी प्रत्येकाने आपल्या लेकराची पालन पोषण करावं, त्या भयामध्ये वाढ करावी आणि खरं त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा आशीर्वाद त्यांच्यावरती मोकळा होता. हे सारा गौरव आम्ही तुम्हाला देतो.